आणि त्या आश्रमामध्ये बरेचसे मुलं त्या ठिकाणी टाकले होते. राजे महाराजे विद्यार्जन करण्यासाठी ऋषीचे मोठे मोठे आश्रम असायचे आणि त्या आश्रमामध्ये विद्यादान मिळायचे. त्या विद्यादान घेण्यासाठी बरेचसे मुलं आपले राजे महाराजे साधारण सामान्य लोक सर्व त्या ठिकाणी ऋषीच्या आश्रमामध्ये टाकायचे. त्यापैकी ऋषीपैकी असणारे आमचे संदीपान गुरुजीच्या आश्रमामध्ये सुदामा कृष्ण हा दोन्ही विद्या अर्जन करण्यासाठी होते. कृष्ण भगवान कृष्ण हा भगवंताचा अवतार, पण संदीपानाकडे त्या ठिकाणी विद्या अर्जन करण्यासाठी विद्या अर्जन करू लागले. विद्या अर्जन करत असताना बरेचसे दिवस गेले. विद्या अर्जन करता करता बरेचसे दिवस अभ्यास केला आणि अभ्यास करत असताना एक दिवस आईला आमच्या संदीपांच्या पत्नीला पहिले काय असे गॅस नव्हते, पहिले काय कुकर नव्हते, कुठल्याच प्रकारे पहिलं इंधन म्हणजे असणारं जळतर पिकले आपल्या भाषेत ह्या चुली पेटवायच्या, चूल पेटवून त्या चुलीवर हे करायचे. तर एक दिवस त्या सरपण त्या ठिकाणी कमी पडलेला आहे. सरपण म्हणजे आपल्या भाषेत टिपल्या जळतर कमी पडल्यावर संदीपजीच्या पत्नीनं विद्यार्थ्याला सांगितले. विद्यार्थी म्हणजे कृष्ण आणि सुदामा फार जवळचे आवडते होते आणि त्यांना ते काम आणि हुशार पण होते. बाकी पण विद्यार्थी बरेचसे होते, पण त्यापैकी हा हुशार विद्यार्थी होते दोन्ही. त्याला सांगितलं, अरे सुदामा, अरे कृष्णा, इकडे या म्हटल्याबरोबर अगदी आलेले आहेत. तिने आल्याबरोबर म्हणले, नमस्कार केला आईला आमच्या आणि सांगितलं, आई साहेब सांगा काय आहे. अरे बाबा म्हणले, जळतण आपलं संपलं आहे आणि आता स्वयंपाक करायचं जळतण नाही, जंगलात जाऊन थोडं जळतण घेऊन या. आज्ञाप्रमाणे म्हणले आणि तो निघाले. कुऱ्हाड घेतले हातामध्ये. दोघं जर निघाले असताना आमच्या संदीपांच्या ऋषीपत्नीने म्हणले, अरे तुम्हाला येताना उशीर होईल, लेकर लागला, तुम्हाला भूक लागल, तुम्ही भूकला कवळ्या, भूक लागली तर तुम्ही काय खासाल, वेळ जास्त होईल आणि पुन्हा आल्यावर त्या जळतणावर स्वयंपाकून खायला लई टाइम लागेल. म्हणून आमच्या आईनं हरभरे त्या ठिकाणी भाजले आहेत आणि हरभरे दिले त्यांच्याकडे. तो हरभरे घेतले सुदामाकडे दिले. सुदामानं हरभरे घेतले, जंगलामध्ये गेले. भर जंगल पाहायला वाळे लाकडं बघितले, तोडलेले आहे, मुळी तयार केलेली आहे आणि मुळी तयार केली. कृष्णेकडे मुळी तयार केला. दोघांवर मुळ्या तयार करत असताना सुदामाला भूक लागली. सुदामाला वाटलं आता कृष्णाला काय माहित हरभरे दिली, मला कृष्णाला काय माहित वाटलं हरभरे दिले, मग ते हरभरे खाऊ लागला. झाडाच्या आडून इकडे साईडला होते. खात असताना कृष्णाने विचारलं, सुदामा, काय रे खातोस मित्रा, काय रे खातोस. ते मला काय नाही, थंडीचा काळ आहे म्हणला आणि दातात वाजारी कडकड जात असतात ना माझी. सुदामा खोटा बोलला. म्हणला असतात मुठभरात हरभरे दिले असतात ते म्हटलं काय बोलू, काही माणसं आपणपोटी असतात, पण आपणपोटीचा परिणाम वेगळा होती. त्याने ते हरभरे त्यालाच खायला. पण देवाला कळालं, देव कसा होता न सांगता तिकडे अंतरीची गुजर विश्वविश्वांबर परिहार देऊन लागे. त्यांना कळालं आणि मुळ्या डोक्यावर घेतल्यात, हरभरे खाल्ले. मुकाट्याने सुदामानं आले, आईजवळ मुळ्या टाकल्या, स्वयंपाक झालाय, जेवण केलाय, अशा प्रकारचं. आणि कृष्ण इकडे गोकुळामध्ये सुदामा आपल्या सुदाम नगरीमध्ये गेला आहे विद्या अर्जन करून असताना. सुदामा आता आपल्या नगरीत गेल्यावर वैभवशाली होता, पण कर्मरेषा फार वेगळी असते. माणसाच्या दैवामध्ये काय असेल काय. आपण एखाद्या श्रीमंताच्या घरी आपण मुलगी देतो, पण आपल्या मुलीचं नशीब फुटलं ना, 50 एकर जमीन असलेली 1 एकरवर येते.
त्याचा आपला काय दोष, आपण तर बघून देतो पण नशिबाला कोणी बघितलं का नाही. आपण तसं सुदामा खूप श्रीमंत